आज बघा आपलं पत्र्याचं काम झालं. म्हणजे आपलं घर गळत होतं, फरशी खराब झालती, फरशी बघा बसवली, घरावर दुसरा पत्रा टाकला, बाहेर पत्रा टाकला. बघा एवढं मी काम केलं, कोणाची मला साथ नसताना मी एवढं काम केलं. हे बघा मेहनतीला फळ असतं, या आपल्या मेहनतीलाच फळ असते. म्हणून मेहनत करायची, वयमान नाही बघायचं. आपलं एवढं वय झालंय, आपण कसं काम करणार. देवाला म्हणायचं, देवा मला ताकद दे, मला काम करायची. मी तर तेच म्हणते, देवा मला ताकद दे. मी देवापाशीच रडते, माणसापाशी मी नाही रडत. माणसापाशी रडून फायदा नाही हो. माणसापाशी काय रडायचंय. माणसं हे बघा ह्या कानाने मस्त ऐकत आहेत आणि ह्या कानाने छान छान सांगतात बरं का. म्हणून माणसापाशी मी कधीच रडे नाही. रडते मी हे देवा परमेश्वराच्या पुढं, या ईश्वरापुढं मी रडते. आणि ह्या देवाची साथ घेऊनच मी आता इथपर्यंत आहे. म्हणून नाही का आपण जपून रपून खायचं. जपून रपून कसं खायचं. आपल्याला बघा किती 10,000 पगार येतो, आपण 10,000 भागवतो का नाही. भागवतो ना. मग बघा तसंच आपल्याला नंतर 12,000 पगार येणार. मग 2,000 वाढतात की. मग 2,000 आपण जपून ठेवू ना, जपून ठेवू ना 2,000. आपलं 10,000 आपलं रडत पडत भागत होतं ना. आपण नाही, आपण ते 12,000 पण खर्चून टाकतो. म्हणजे उद्याची आपण आशा बघत नाही आहे. उद्या आपलं काय होईल, आपल्याला उद्या पैसे कुठून येतील, आपण उद्याचं बघत नाही. नुसतं आत्ताचं बघतो आपण, नुसतं आत्ताचं. बरं आत्ताचं बघताय, मग आपल्याला अजून 4 वर्षांनी आपल्याला 15,000 पगार येतो. मग 15,000 येतो तर 3,000 ठेवा ना आपले मागं. 3,000 बघा आपलं राशनाला गेले 6,000, घराला गेले भाड्याला 4,000, आपल्या लेकरच्या फीला गेले 2,000. असं करून 3,000 रुपये आपण मागं ठेवू ना. आपल्याला वाढलेल्या पैशाची आपल्याला काय अपेक्षा आहे का. आपल्याला देवाने वाढून दिलेले आहेत पैसे. म्हणजे देवाने कसे, देव माणसाला म्हणतो लई ह्याने मेहनत केलंय, ह्याला पैसे वाढव आता बाळा. म्हणून हे बघा हे पैसे आपल्याला मालक पैसे वाढवतो. पैसे वाढवतो तर आपल्याला 3,000 वाढले तर कमीत कमी 2,000 तरी मागं ठेवा ना. 2 तरी हजार मागं ठेवा. बायकोच्या हातात द्या 2,000 रुपये. बघ बायपा म्हणा, हे 2,000 मी तुला ठेवलेत, हे कसे ठेवायचे कसे नाही ते तुला माहिती. तुला खर्च करायचा तर 100-200 खर्च कर, परी 1,800 तरी मागं ठेव, 1,500 तरी मागं ठेव. परी नाही, बायकोच्या हातात आले आणि 2 ब्लाऊज, भर बांगड्या, घे पायाला चप्पल, घे अंगाला साडी. साडी असताना पण साडी घ्यायची का, तर 2,000 आलेत ना तिच्याकडं. असं नाही. आपला नवरा काय म्हणलाय की हे 2,000 रुपये जपून ठेवू. मग जपून ठेवू ना. तू कशाला चोळी बांगडीवर उडवती. मग नवरा तर विचारणार ना एक दिवस, तुला मी 2,000 शिल्लक देतो, जमा करायला देतो, जरा गरज पडली दे बरं जरा. मग तू म्हणणार वे नाही 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 माझ्याकडं नाही, इकडे गेले तिकडे गेले, तू हे म्हणणार का. आणि नंतर भांडणं काढणार का. भांडणंच काढणार ना. तुम्ही मला पैसे दिले तर तुम्ही माझा हिसाब घ्यायला लागलात. नाही आहो, तसं नाही आपण करायचं. संसार कसा दोघंच असते, चोळी बांगडीवर नाही आपण उधळायचं. संसार कसा दोघाचा असतो, गाडा दोघांनीच उचलावं लागते. अहो आम्ही तर कसे कसे दिवस काढलेले तुम्हाला काय सांगायचंय. कसे दिवस, एवढे लेकरं, एवढं नवरा, सोन्यासारखा नवरा, बिचारा गोरगरीब, सोन्यासारखे लेकरं, कसे सांभाळ केला असे आम्ही. असंच आम्ही काही उधळून दिलं का. अहो हे जीवाला कधी काही खावं वाटलं तर कधीच नाही घेतलं, कधीच नाही खाल्लं. मी नाही का, माफ करा मला, माफ करा. मला रडाई यायला लागली, माफ करा. मी बंदच करते.